शंभराच्या मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनल। आज तुम्हाला सांगणार यूट्यूबवर व्हिडिओ कशा पद्धतीतून अपलोड करायचा। बरेचसे जण मला कमेंट्स केलतात की यूट्यूबवर तू व्हिडिओज कशा पद्धतीने अपलोड करतो। बरेचशे जणांना डाऊट होता की यूट्यूबवर व्हिडिओज अपलोड करण्याची बरोबर जी प्रोसेस असते ती कशी असते, सगळं काय डिटेल्स मध्ये मी सांगणार आहे आणि कशा पद्धतीने यूट्यूबवर व्हिडिओज मी अपलोड करते ते सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे। अपलोड करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या सगळं काय डिटेल्स मध्ये मी सांगणार, त्यामुळे व्हिडिओ तो लास्ट पर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, अजिबात विसरू नका आणि शेजारची बेल आयकन ऑन करा, म्हणजे मी इथून पुढे व्हिडिओज अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन ती येऊन जाईल। एकदम व्हिडिओ छोटा आहे, फक्त व्हिडिओ तो लास्ट पर्यंत नक्की पहा। डायरेक्ट आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीन जा आणि सगळं काय डिटेल्स मध्ये ते जाणून घेऊ। तर आता आपण आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर आलो। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो यूट्यूबवर व्हिडिओज अपलोड करण्याच्या 3 पद्धत आहेत। पहिली गोष्ट तर स्वतः यूट्यूब, दुसरी गोष्ट आहे गॅलरी आणि तिसरी गोष्ट आहे YT स्टुडिओ। तुम्हाला सुद्धा माहिती असेल 2025 मध्ये मी तुम्हाला सांगणार योग्य पद्धत या तिन्हीपैकी कोणती आहे। पहिली तर गोष्ट तुम्हाला सांगतो डायरेक्ट तुम्ही जो की व्हिडिओ असेल तो यूट्यूबवरून सुद्धा अपलोड करू शकता। दुसरी गोष्ट आहे गॅलरी, तुम्ही व्हिडिओ शेअर करून सुद्धा तुम्ही अपलोड करू शकता। तिसरी गोष्ट आहे YT स्टुडिओ मध्ये जर तुम्ही YT स्टुडिओ जर ओपन केलं तर प्लस बटनवर क्लिक करून येथून सुद्धा तुमचा व्हिडिओ आहे तो तुम्ही इथून जी की सिलेक्ट करून अपलोड करू शकता। या 3 गोष्टी आहेत। मेन गोष्ट तुम्हाला सांगतो कसं आहे, आता जर मी जर डायरेक्ट व्हिडिओ जर अपलोड करून दावायचं म्हटलं तर स्क्रीन रेकॉर्डिंग होत नाही, त्याला प्रॉब्लेम आहे कारण की स्क्रीन रेकॉर्डिंग आता यूट्यूबवर चालत नाही, त्यामुळे हा प्रॉब्लेम येतो। तर तुम्हाला सांगतो काय करायचं, ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ जी काय अपलोड करण्याची योग्य पद्धत तुम्हाला सांगतो, डायरेक्ट तुम्हाला काय करायचं आहे यूट्यूबवर जायचं, प्लस बटनवर क्लिक करायचा आणि तेथून जे की तुमचा व्हिडिओ असेल तो सिलेक्ट करून अपलोड करायचा। अपलोड करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, टायटल एक लिहायचा, डिस्क्रिप्शन मध्ये जे टायटल आहे ते कॉपी करून डिस्क्रिप्शन मध्ये लिहायचा आणि कोणताही व्हिडिओ अपलोड करताना तुम्हाला अनलिस्ट अपलोड करायचा। तिथे शेड्यूल व्हिडिओ काही सुद्धा लावत नाही, फक्त अनलिस्ट सिलेक्ट करून घ्यायचं। हे महत्त्वाची गोष्ट आहे। बरेचशा जणांना प्रॉब्लेम येतात, ते म्हणतात मला व्ह्यूज येत नाहीत, आम्ही व्हिडिओ अपलोड करण्याची पद्धत चुकतं, असं काही सुद्धा नाही। तिन्हीपैकी कोणतीही पद्धत तुम्ही जर यूज केली तरी काही सुद्धा होत नाही। फक्त व्हिडिओज अपलोड करताना तुम्हाला काय करायचं आहे, तिथे अनलिस्ट सिलेक्ट करून घ्यायचा आणि जे काही टायटल असेल ते टायटल एक लिहायचा आणि ह्या जे बाकीच्या गोष्टी असतात त्या तुम्हाला लिहायचं आहे। जसं की आता YT स्टुडिओ जर आपण इथं ओपन केलं आणि रँडमली जे काय असेल बघू शकता, जसं की आता समजा मी हा व्हिडिओ अपलोड केला, ओके, तर बघू शकता हे व्हिडिओ जर मी क्लिक केलं तर काय करायचं आहे, सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो इथे टायटल तुम्हाला इथे दिसतं असेल, बघू शकता जे काही टायटल आहे, जसं की आता थोडंसं लोडिंग घेत आहे, हे टायटल तुम्हाला दिसत असेल, हे टायटल एक लिहायचा आणि हे टायटल डिस्क्रिप्शनमध्ये कॉपी करून जे काही असेल ते पेस्ट इथे करायचं, डिस्क्रिप्शनमध्ये कॉपी पेस्ट आणि त्यानंतर फक्त इथे तुम्हाला पब्लिश दिसत असेल, इथे फक्त तुम्हाला अनलिस्टचा इथे ऑप्शन दिसतो, अनलिस्टवर क्लिक करून फक्त जे काही असेल तो व्हिडिओ तुमचा अनलिस्ट करून घ्यायचा आहे। म्हणजे की तो व्हिडिओ अपलोड करतानाच फक्त अनलिस्ट करायचा आणि त्यानंतर YT स्टुडिओमध्ये येऊन येथे तुम्ही कीवर्ड त्यानंतर टॅग ह्या सगळ्या गोष्टी आहेत ते भरू शकता आणि सेव्ह करू शकता, ओके। इथं आणि त्यानंतर जे की व्हिडिओ असेल तो तुमचा आहे तो तुम्ही शेड्यूल लावू शकता किंवा पब्लिश करू शकता। पण व्हिडिओ अपलोड केल्या तुम्हाला पब्लिश करायचं नाही, त्याला डायरेक्ट आहे ते अनलिस्टच ठेवायचा आहे। अजिबात त्याला पब्लिक बरेचसे जण करतात, बरेचसे जण आता व्ह्यूज येत नाही, तर हा प्रॉब्लेम तुम्हाला ह्याच्यामुळेच येतो। व्ह्यूजचा जे की विषय असतो तो वेगळा असतो, पण व्हिडिओज अपलोड करण्याची तिन्हीपैकी तुम्ही कोणतीही पद्धत यूज करू शकता। पण याच्या परत बेस्ट पद्धत मी सांगेन की डायरेक्ट मी यूट्यूबवरूनच व्हिडिओ अपलोड करतो, प्लसवर क्लिक करायचं, तिथून तुमचा व्हिडिओ आहे तो सिलेक्ट करायचा आणि डायरेक्ट व्हिडिओ आहे तो तुम्ही अपलोड करू शकता यूट्यूबवर। आणि तिथे फक्त तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवायचा, एक टायटल, दुसरी गोष्ट डिस्क्रिप्शनमध्ये टायटल कॉपी करून पेस्ट करायचा, तिसरी मेन गोष्ट आहे व्हिडिओ आहे तो अनलिस्ट करायचा आणि त्यानंतर जी की व्हिडिओ आहे तो अपलोड करायचा। ही मेन गोष्ट लक्षात ठेवा, जो तुमचा व्हिडिओ असेल तो अनलिस्ट करूनच अपलोड करायचा। बरेचसे जण चूक करतात, जे की व्हिडिओ असतात त्याची जी की विजिबिलिटी आहे ती सिलेक्ट करत नाही, तर तुम्हाला अनलिस्टच व्हिडिओ करायचा आहे। ह्याच गोष्टी मी लक्षात ठेवतो आणि व्हिडिओ आहे तो अपलोड करतो। ह्याच 2025 मध्ये व्हिडिओ अपलोड करण्याची प्रोसेस आहे। आता सध्या जर तुम्हाला जर यूट्यूबवर डायरेक्ट जर व्हिडिओ अपलोड करण्याची प्रोसेस जर दावायची म्हटलं तर त्याला स्क्रीन रेकॉर्डिंग ते अलाव नसल्यामुळे मी थोडंसं दावत नाही, ओके। तरी पण तुम्हाला सांगतो याच्यावर मी पार्ट 2 मध्ये तुम्हाला मी सांगणार कशाबद्दल प्रोसेस आहे, त्यात मी तुम्हाला संपूर्ण जे काय असेल एक्सप्लेन करून सांगणार आहे। जसं की बाकी सगळ्या गोष्टी आहेत ते तुम्ही जे की YT स्टुडिओमध्ये ते कंट्रोल करू शकता। म्हणजे जे की तुम्हाला माहिती आहे कीवर्ड्स आल्यात, टॅग्स म्हणा, इथून जे की मेड फॉर किड्स अशाबद्दल सगळ्या गोष्टी असतील ते सिलेक्ट करू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ तो आपला जास्तीत जास्त शेअर नक्की करा। तर चला आपण भेटूया उद्याचे एक नवीन इंटरेस्टिंग अशा व्हिडिओ।